खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांना डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा भासू नये यासाठी सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। शेतकऱ्यांना शेती कामासाठी कोणत्याही परिस्थितीत इंधन कमी पडू दिले जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात सावळी विहीर परिसरात उभारण्यात आलेल्या आर्टिलरी शेल मॅन्युफॅक्चरिंग प्रकल्पाच्या लोकार्पण कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस शिर्डी येथे आले होते। त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रकल्पाच्या लोकार्पण कार्यक्रमानिमित्त शनिवारी माहिती दिली। मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील काही भागात अचानक 20 ते 30% डिझेल आणि पेट्रोलची मागणी वाढलेली दिसत आहे। दरवर्षी लागणाऱ्या इंधनाचा अंदाज प्रशासनाकडे असतो, त्यामुळे अचानक वाढलेली मागणी संशयास्पद असू शकते। शेतकऱ्यांच्या नावाखाली कोणी साठेबाजी करत असेल तर त्यावर कारवाई केली जाईल। काही ठिकाणी आरसी बुक तपासून डिझेल देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। मात्र शेतकऱ्यांना इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत असेही त्यांनी सांगितले। भागामध्ये पेट्रोल डिझेल मिळत नाहीये, रांगा लागतायत आणि कुठेतरी या संदर्भात मी कालच सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना सूचना केलेल्या आहेत। त्या ठिकाणी शेतकऱ्यांना काही डिझेल लागेल ते उपलब्ध करून द्या, पण शेतकऱ्यांच्या नावाखाली जर कोणी साठेबाजी करत असेल तर त्याच्यावरही लक्ष ठेवा, कारण काही भागांमध्ये अचानक 20 ते 30% डिझेलचं मागणी, पेट्रोलची मागणी वाढल्याचं दिसतंय। त्यामुळे दरवर्षी आपल्याला किती लागते याची आपल्याला माहिती आहे, त्यात अचानकपणे जर 20-30% वाढत असेल तर त्यात काहीतरी गडबड देखील असण्याची शक्यता आहे। म्हणून शेतकऱ्यांना त्रास होऊ नये अशा दृष्टीनं त्या ठिकाणी काही ना काही उपाययोजना करण्यास सांगितलेल्या आहेत। काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी आरसी बुक बघून त्यांना डिझेल देणं सुरू केलेलं आहे। मला असं वाटतं की आपण ते करण्याचा प्रयत्न करू। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।